साधारण 10% लोकांना मानदुखीचा त्रास असतो आणि मानदुखी ही खरं तर वाढत्या वयासोबत वाढणारा आजार आहे तो. वयवर्ष 35 पासून वयवर्ष 50 या वयोगटातील साधारण 50% लोकांना तरी जास्तच असतील कदाचित मानदुखीचा अनुभव असतो आणि त्यातल्या त्यात स्त्रियांमध्ये हा आजार जास्त प्राधान्याने पाहायला मिळतो. प्रत्येक मानदुखीमध्ये मणक्यांची झीज किंवा गादी सरकणं असतंच असं नाही. बऱ्याच वेळेला रिपोर्ट्स नॉर्मल असतात, पण मान दुखत असते. हल्ली तरुण मुला-मुलींमध्ये सुद्धा मानदुखी जास्त प्राधान्याने पाहायला मिळते. त्याचं कारण म्हणजे साधारण रात्री 1 ते दीड वाजेपर्यंत उजव्या किंवा डाव्या हातामध्ये मोबाईल घ्यायचा आणि मग तासनतास पडून राहायचं. मग त्याच्यामुळे मांसपेशी किंवा मानेतल्या किंवा खांद्यातल्या मांसपेशींवर एक विशिष्ट पद्धतीचा तणाव निर्माण होतो आणि त्याच्यामुळे मान दुखत असते. शिवाय ज्यांचं काम युजुअली लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर जास्त आहे, कॉम्प्युटर जास्त वापरतात, त्या लोकांमध्ये सुद्धा मानदुखी जास्त प्राधान्याने पाहायला मिळते. मानदुखी मानेसोबत पाठीचा वरचा भाग, खांदा उजवा किंवा खांदा दुखणं आणि खांद्यासोबत संपूर्ण बाहू आणि त्या बाहू म्हणजे संचारी वेदना असतात त्या बोटांपर्यंत, असं काहीसं लक्षण मानदुखीसोबत आपल्याला पाहायला मिळतं. खांदेदुखीमुळे मानदुखी आहे का मानदुखीमुळे खांदे दुखतायत, तर याचा साकल्याने विचार करावा लागतो खरं तर औषध देत असताना. सर्व्हायकल रॅडिक्युलोपॅथी नावाची कंडिशन असते की ज्याच्यामध्ये डिस्क हर्निएटेड असते, म्हणजे 2 मणक्याच्या मधल्या ज्या गाद्या असतात त्यातली एक गादी सरकते. स्पेशली हा जो असतो डिस्क हर्निएशन तो C4, C5, C5, C6 और C6, C7 यातल्या कुठेतरी एका लेवलवर जास्त प्राधान्याने असतो. मोस्ट कॉमनली पाहायला मिळतं रिपोर्ट्समध्ये. आणि मग ती हर्निएटेड जी डिस्क असते ती उजव्या किंवा डाव्या हाताला जाणाऱ्या विशिष्ट चेतातंतूंवर एक दबाव तयार करते आणि त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण मान दुखत असते. मानेमध्ये सतत अवघडल्यासारख्या वेदना असतात, आखडल्यासारख्या वेदना असतात. मानेच्या हालचाली या वेदनेमुळे मंदावत जातात. मानेसोबत डोकं दुखत असतं किंवा डोकं जड होत असतं. त्याच्यासोबत खांदा दुखत असतो. जास्त दिवस जर मानदुखी दुर्लक्षित राहिली तर हळूहळू खांदेदुखी वाढायला लागते आणि मग खांद्यासोबत संपूर्ण बाहू दुखायला लागतो, उजव्या किंवा डाव्या हातांपर्यंत संचारी वेदना असतात. रॅडिक्युलोपॅथीमध्ये संपूर्ण हात बधीर होणं किंवा हाताला मुंग्या येणं किंवा हातांमध्ये झिंझिण्या जाणवणं, यासोबत हातांमधील विशिष्ट स्नायूंची ताकद कमी होत जाते. बोटांमधील स्नायूंची ताकद कमी होत जाते आणि त्याचा परिणाम सहज वस्तू सुटायला लागतात किंवा त्या हाताच्या हालचाली करत असताना त्या रुग्णाला किंवा त्या रुग्णेला अशक्तता जाणवते, दौर्बल्य जाणवतं खरं तर उजव्या किंवा डाव्या हातामध्ये. प्रचलित शास्त्रातील वेदनाशामक औषध जरी बंद केलं तरी साधारण 70 ते 80% तरी लोक संपूर्ण आयुर्वेदिक उपचाराने पूर्णपणे बरे होतात. आपण प्रॅक्टिसमध्ये पाहत असतो अशा गोष्टी. तर प्रभावी औषधांसोबत काही विशिष्ट पंचकर्म असतात की जी तुम्हाला वेदनेपासून मुक्त करतात, ज्याला एक्सक्रुसिएटिंग काइंड ऑफ पेन असतं. त्यावेळेला विद्धकर्म नावाची एक चिकित्सा आहे, पंचकर्मातली एक उपकल्पना आहेत ह्या आणि त्याच्यामुळे तात्काळ वेदना कमी होतात. रॅडिक्युलोपॅथीमध्ये ज्या संचारी वेदना असतात, मानेपासून बोटांपर्यंत ज्या संचारी वेदना असतात, त्या वेदनेमध्ये सिराव्यध नावाचं एक ट्रीटमेंट आहे की ज्याच्यामध्ये बाहूमधील विशिष्ट रक्तवाहिन्यांमधून रक्त काढलं जातं आणि रक्त काढलं की मग तो हात सुंद होणं किंवा तो हात बधीर होणं किंवा त्या हातात मुंग्या जाणवणं किंवा संचारी वेदना, ह्या सगळ्याच गोष्टी खरं तर पूर्णपणे बऱ्या होतात. त्यासोबत मन्याबस्ती नावाची ट्रीटमेंट आहे की ज्याच्यामध्ये ज्या डिस्क अंडर पॅथॉलॉजी आहेत त्या मानेतील त्या भागांवर विशिष्ट औषधी तेल ही काही वेळांपुरती ठेवली जातात आणि मग ती तेल पर्कोलेट होत जातात मांसपेशी स्नायू कंडरांपर्यंत आणि मग त्याचा परिणाम त्या मांसपेशींमध्ये असलेला जो स्टिफनेस असतो, जी आखड असते, जी अस्वस्थता असते, ती अस्वस्थता कमी होते. खरं तर मांसपेशींची लवचिकता सुद्धा या मन्याबस्तीमुळे मेंटेन होते. मन्याबस्तीसोबत पत्रपिंड स्वेदन नावाची एक उपकल्पना आहे की ज्याच्यामध्ये विशिष्ट औषधी वनस्पतींची पोटली बांधली जाते, पानांची पोटली बांधली जाते आणि त्या पोटलीने ते शेकलं जातं. संपूर्ण मान, पाठीचा वरचा भाग, खांदा आणि तो संपूर्ण बाहू हे जर व्यवस्थित शेकून घेतलं तर मग तुमच्या वेदना कमी होतात. पत्रपिंड स्वेदन याच्यासोबत नस्य नावाची ट्रीटमेंट आहे. नाकामध्ये काही विशिष्ट औषधी सोडली जाते, विशिष्ट तेलं सोडली जातात आणि त्याच्यामुळे मानेमध्ये असलेल्या सगळ्या वेदना या पूर्णपणे कमी होतात. काही रुग्णांमध्ये अग्निकर्म सुद्धा करावं लागतं. काही रुग्णांमध्ये शिरोबस्ती किंवा शिरोधारा, एस्पेशली ज्यांना स्ट्रेस इंड्युस्ड हेडेक किंवा स्ट्रेस इंड्युस्ड सायबॅकोजेनिक पेन असतं, त्यांच्यामध्ये खूप चांगला परिणाम घडतो खरं तर शिरोधारा किंवा शिरोबस्तीमुळे. आणि गरज असेल तर मग काही रुग्णांना काही विशिष्ट औषधी काढ्यांचे एनिमे पण दिले जातात. तर अशा सगळ्या
उपचारांचा साकल्याने जो परिणाम दिसतो, एकंदरीत परिणाम दिसतो, तो खूप प्रभावी असतो आणि मग तुमची मानदुखी कायमची बरी होते. प्रचलित शास्त्रामध्ये युजली पेशंट्स फिजिओथेरपिस्टकडे जातात. ती पण एक प्रणाली आहे, चिकित्सा प्रणाली आहे. त्याच पद्धतीने आयुर्वेद मेडिकल योग थेरपी याद्वारे असे सगळे मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर्स खूप चांगल्या पद्धतीने बरे करतो. एस्पेशली सर्वायकोजेनिक हेडेक जे असतं किंवा सर्वायकल स्पॉन्डायलॉसिस किंवा स्लिप डिस्क ऑर एल्स रेडिक्युलोपॅथी किंवा इव्हन फ्रोझन शोल्डर अशा कंडिशन्समध्ये खरं तर मेडिकल योग थेरपीमुळे विशिष्ट मांसपेशी, ज्या मानेतल्या विशिष्ट मांसपेशी असतात की ज्याच्यामध्ये स्टिफनेस असतो किंवा पाठीच्या वरच्या भागातील ज्या मांसपेशी असतील किंवा खांद्यातील मांसपेशी, स्नायू किंवा कंडरा यांमध्ये जो काही स्टिफनेस असतो, तो स्टिफनेस कमी करण्यासाठी खरं तर योग थेरपी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रभाव दाखवताना दिसत असते. शिवाय योग थेरपीमुळे मांसपेशी किंवा स्नायू किंवा कंडरांमधील रक्तपुरवठा सुद्धा सुरळीत होतो. इव्हन आय शुड से नर्वाईन डॅमेज असतो, तो नर्वाईन डॅमेज पूर्णपणे बरा होतो. तर अशा पद्धतीने विशिष्ट पंचकर्मासोबत प्रभावी औषधं आणि योग थेरपी घेतलीत तर मग नक्कीच तुमची कुठलीही मानदुखी असेल तर नक्की बरी होते.